नमस्कार मित्रांनो, मी सुजल तुमचं स्वागत करतो आजच्या एका ब्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आपला आगमनाचा व्लॉग असेल. तर आज तारीख आहे 27 ऑगस्ट आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घराघरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. तसंच आमच्या घरी कोकणात गावी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. तर आम्ही आता जातो आहे गणपती आणायला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा ते सगळं कपडा गणपतीचा आणि विडा ठेवलेला आहे. आता आम्ही खाली जाऊ, तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. सगळी रांगोळी सकाळपासून सगळी काम करत आहेत. मला टाईमच नाही भेटला म्हणून मी आता वर आलो आहे व्लॉग शूट करायला. आणि आता खाली जाऊन तुम्हाला दाखवतो, सगळं जाऊन बघा. फायनली रांगोळी वगैरे झालेली आहे, सगळं तयारी. काकी काय कर. आता थोडा वेळ जाऊ गणपती आणायला. सगळ्यांच्या आंघोळ करायची बाकी आहे. आता चला, तर आम्ही आता चाललो गणपती आणायला सगळेजण भावंड. हाय का सुशिक रितेश, दीदी, राणी, कैवल्य. हा पाड घेतला मी दोघांना. आता आम्ही चाललो गणपती आणायला. सगळे चालत चाललो, गाडी पुढे गेली. हा ही गाडी पुढे येणार का? गाडी आता गेली ती सोडून येणार आम्हाला आणि आम्ही त्या गाडीने जाऊ पुढे. तर असं चालत चाललोय सगळेजण. हां नमस्कार. आज कोळेकरांचा मानाचा गणपती बाप्पा मोरया आज आगमन होणार आहे आणि आम्ही कोळेकर फॅमिली सगळेजण या ठिकाणी गणपती आणण्यासाठी निघालेलो आहोत. तर छान असा गणपती आमचा आहे. तो मानाचा गणपती म्हणून समजला जातो. 11 दिवस या ठिकाणी एकमेव गणपती आमचा असतो. खूप मजा येते गणपतीला आणि सगळी कोळेकर फॅमिली एकत्र येऊन मस्त आनंद लुटतात. आणि हा एक गणेशोत्सव म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आहे. गणपती उत्सव हा महाराष्ट्राचा एक उत्सव म्हणून, तसं आमचा हा कोळेकर परिवाराचा एक उत्सव म्हणून आम्ही दरवर्षी सालाबद्ध साजरा करतो. आणि आम्ही आता गणपती आणायला निघालेलो आहोत सगळेजण. गणपती बाप्पा मोरया. तर आता गाडीमध्ये बसलो फायनली. जस्ट आता उतरून तुम्हाला भेटतो गणपती आणताना. सगळेजण बसलो. हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी, राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. साजरा झाला हा आज खरा, घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला हा आज खरा, घरात गणपती आले. सारे गरे गरे रे बगरे सारे बारी रे सारे सारे गरे गरे रे बगरे सारे बारी रे. सारे गारे गारे सारे गा मा गा बारी रे सारे सारे गा सा गा गा नि बा सारे रे. हे देवा आम्ही तुझी लेकरे, सांभाळ तू मोरेश्वरा. चरणी तुझ्या मागणे कहे, राहो कृपा लंबोदरा. हे गणनायका सिद्धिविनायका, गौरी तनया गणराज मोरया.
तुझ्याच पावले जग आनंदले मंगलमूर्ती मोरया. या रे नाचू चला गाऊ चला बेधुंद बेभान हो. सा जा जा ने जा पा रे जा ग रे जा ग म प म ग म प नि सा. वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला गणपतीचं आगमन झालेलं, घरी गणपती विराजमान झाले. आता आम्ही आलो दुर्वा काढायला. हे व्हाळ आहे आमच्या गावातलं वाडीतलं व्हाळ आहे. व्हाळाच्या पलीकडे आम्हाला इकडे दुर्वा काढायला लागतं. इथे भावंड पुढे गेलेली आहेत. इथे सगळं पुरा नेचर भारी आहे इकडचा. फुल हिरवं फुल हिरवं. अशा वाटा आहेत बघा. अशा वाटतनं आपल्याला इथे पुढे जायचं. आपली भावंड गेलीच पुढे, भाव लोक आपल्याला चालत पुढे जावं. तिथे दुर्वा काढत बसूया. तिथे रस्त्यामुळे बघा हे सगळे असे दुर्वा आपल्याला दिसतात. हे बघा हे सगळे ते कापत जायचं आणि घेऊन जायचं गणपतीला जाऊन घर जाऊन धुवायचं. असे पुढे वाट्यामध्ये खूप आहेत. तसे ते कापत जायचं खूप. हे बघा तिकडे पण दुर्वा काढायला आले कोणतरी तिकडे. आणि तिकडे मंदिर आहे. सो दिस इज द नेचर, व्हेरी नेचर ब्युटिफुल. तेव्हा इकडे मस्ती करतात ते लोक. आता इकडनं पटापट दुर्वा काढूया आणि थोडं पुढे जाऊन बघूया पुढे ते काय भेटते का नाही. चला थोडा दुर्वा काढून तुम्हाला दाखवतो किती काढलं किती नाही. बघा मित्रांनो, एवढा दुर्वा आपण गोळा केला आहे. अजून काढायचा खूप सारा. तिथे भेटायचं लोक इकडे दूर आहे. तो पटापट काढायचा. इकडे ते लोक तिकडे काढतात वाटतं. मी पुढे चाललेच काम होत नाही. एवढा काढतो, अजून काढून तुम्हाला भेटतो. असं हातावर घेऊन दाखवतो. एक सेकंड. हे काढत कोण होतं विचारा त्यांना. हा दाखव. मोदक तू पूर्ण त्याचाच केलास, ऑरेंजचाच केला. ए बस तो इथं बस. हातात पकडायचे रे. तर मित्रांनो, मी आता वर आलो आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. कारण की खाली आपल्याला रेंज भेटत नाही, त्यामुळे आपल्याला वर यावं लागतं. तर बघा इथं कुठं तर आलो आहे. इथे मठ आहे इकडे आणि आपलं एकदम खाली घर आहे. तिथे खाली सगळी वाडी अख्खी तिकडे आहे. इथे थोडीफार रेंज येते म्हणून आलेलो आहे मी इकडे व्हिडिओ टाकायला. तर तुम्ही बघितलं असेल आपला गणपती आला, आरती वगैरे झाली, पूजा केली, जेवलो मस्त की आणि थोडं आराम करून वर आलो. आता आज संध्याकाळपासून सगळ्यांच्या वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती भजनं वगैरे चालू होणार आहे. तर आगमनाचा ब्लॉग एवढाच असेल. 2 पार्ट होतील आगमनाचे, आजचा आणि संध्याकाळचा सुद्धा. संध्याकाळचा मी दुसरा पार्ट मी दाखवतो. आजचा आगमनाचा पहिला पार्ट झाला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे भेटूया आपण असेच एका नवीन